मांजरी परिसरातील घुले वस्तीमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर आहे। बेबी कालवा ओव्हरफ्लो झाल्याने झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। गोरगरीब नागरिकांचे अन्नधान्य, कपडे, घरातील साहित्य पूर्णपणे खराब झालं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे अद्याप प्रशासनाकडून ना पंचनामा ना मदत। मंगळवारी मुंढवा जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी कालव्यात सोडण्यात आलं आणि काही मिनिटातच पाणी घराघरात घुसलं। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर अमोल नाना तोपे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या व्यथा ऐकल्या। त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर महापालिका, पाटबंधारे विभाग आणि तहसीलदार कार्यालयाने तातडीने पंचनामा करून मदत दिली नाही तर नागरिकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल। कॅनेल फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं घरांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर इथं जर पाहिलं आपण तर इथल्या लोकांना साधं हातरून पांघरून सुद्धा झोपायला रात्री नव्हतं। असं असताना त्यांच्याकडे किराणा माला नाहीये, त्यांना जेवायची व्यवस्था केली पाहिजे होती प्रशासनाने। तलाठी साहेब आणि सर्कल साहेब इथं खरं तर पंचनाम्याला आले पाहिजे होते, इथं पुढे आलेले दिसून येत नाही। आता इरिगेशनचे काही अधिकारी आलेले आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत, ते नुसते आता आश्वासन देत आहे। त्यांनी ठोस कारवाई करावी आणि लोकांना 1 ते 2 तासामध्ये जे काय असेल, त्यांना जे काही मदत लागणारी असेल ती पुरवावी, ही माझी शासनाला नम्र विनंती आहे। कारण आता जर पाहिलं तर त्यांना खरंच मदतीची गरज आहे। शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट देऊन लवकरात लवकर मदत कशी पोहोचन याची दक्षता घ्यावी। तसेच अमोल तुपे यांनी स्वतःच्या खर्चातून पीडितांना 1 महिन्याचा किराणा देण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान स्थानिक नागरिकांचा संताप वाढत चाललाय। त्यांचा आरोप आहे की नगरसेवक फक्त फोटो काढायला येतात पण प्रत्यक्ष मदत करत नाहीत। शंकर मठ येथील आगीतील पीडितांनाही अजून मदत मिळालेली नाही आणि आता घुले वस्तीतील नागरिकांवर दुहेरी संकट ओढावलं आहे। खाण्यापिण्याचीही व्यवस्था नाही, लोक अक्षरशः हतबल झाले आहेत। आता मोठा प्रश्न असा की प्रशासन जाग होणार का की नागरिकांना आंदोलनाचाच मार्ग पत्करावा लागणार। शासनाने जर मदत नाही केली तर मी आंदोलन तर करणारच आहे, पण या लोकांना मी आपल्या मीडियाच्या द्वारे सांगत आहे की यांना मी 1 महिन्याचं जे काही राशन लागत आहे आता मी 1 तासामध्ये त्यांना आता पोहोचवत आहे। जर शासनाने मदत नाही केली तर यापुढे मी स्वतः तहसीलदार कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात यांना सर्वांना घेऊन आंदोलनाला बसणार आहे।